ही रसमलाई नाही आहे, मी बनानापासनं एक डिश बनवली. याचं नाव काय ठेवायचं ते तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. ही जेवढी दिसते सुंदर त्याच्यापेक्षा जास्त दुप्पट चवीला जबरदस्त अशी आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक आणि शेअर करा. इथे मी 2 कढया घेतल्या आहेत. त्यात अर्धा लिटर दूध घातलेलं आहे, फुल फॅट दूध आहे. त्याचबरोबर दुसऱ्या कढईत मी 1 वाटी रवा घेऊन भाजलेला आहे. व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचा, मंद आचेवर. आणि 3 गिळी घेतली आहे, त्याला मॅश करून त्या रव्यात मी मिक्स करून घेतला आहे. आता त्यात मी अर्धा वाटी साखर घालते आणि त्यालाही छान मिक्स करून घेते आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपल्याला यात पाणी घालायचं नाही किंवा तूपही घालायचं नाही आहे रवा भाजताना. बघा छान मिक्स झालेला आहे. आता गॅस बंद करून या रव्याच्या कढईला झाकून थंड होऊ द्यायचं, म्हणजे त्या केळीत तो रवा छान फुलतो. त्याचबरोबर इकडे दूध आहे. दूध आटवायचं नाही आपल्याला, फक्त उकळ येऊ द्यायची आहे. त्यात मी 1 वाटी साखर घातली आहे, छान मिक्स केलं आहे. आता यात वेलची पूड घालते आहे, त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. इकडे जे आपलं केळी आणि रव्याचं सारण होतं ते थंड झालेलं आहे. याला परत एकदा मी छान मिक्स करून घेते. केळीच्या याच्यात रवा छान फुललेला आहे. बघा व्यवस्थित घोटून घ्यायचं अगदी मस्त असं. आणि मग याचे छोटे छोटे गोळे करा किंवा मग तुम्हाला जो शेप आवडेल तो शेप तुम्ही देऊ शकता. मी इथे छोटे छोटे गोळे केले आहे. आता इकडे दूध गरम झालेलं आहे, चांगलं व्यवस्थित उकळलेलं आहे. यात मी फूड कलर घालते आहे, ऑप्शनल आहे. तुम्ही फूड कलरऐवजी हळदसुद्धा घालू शकता, म्हणजे व्यवस्थित हेल्दी राहतं. आता यात मी अर्धा वाटी काजू घालते आहे, बारीक चॉप करून. याला पण छान मिक्स करून घेते. आता हे जे गोळे बनवले होते केळी आणि रव्याचे ते मी यात घालून घेते आहे. पूर्ण घालून घेतले. याला छान 10 मिनटं मंद आचेवर उकळू द्यायचं, म्हणजे आतपर्यंत या गोळ्यांच्या आतपर्यंत ते दूध जातं आणि चवीला जबरदस्त असं लागतं. याला जास्त घोटायचं नाही. आणि आजूबाजूला लागलेली जी साय असते ती काढून घ्यायची थोडी खरडून आणि ते त्या दुधात मिक्स करायची. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहे. नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. बघा खूप चवीला जबरदस्त. मला नक्की याचं नाव सांगा, कारण की मला काही कळलेलं नाही याचं नाव काय ठेवायचं. तुम्हीच मला नाव काय ठेवायचं ते सांगा. आता हे रेडी होत आलेलं आहे. अगदी हेल्दी अशी रेसिपी. यात ना तूप आहे ना तेल आहे, अगदी बिना तुपा तेलापासून बनवलेली. बघा रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे, जबरदस्त असा. आहा, बघा किती सुंदर दिसते आहे. नक्की करून बघा, खाऊन बघा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.